अवस्था बदलायची असेल तर पहिल्यांदा आपली अवस्था बदलावं लागते. आपल्याला परिवर्तन करायचं, ते परिवर्तन करताना पहिल्यांदा आपल्याला आपल्या गरिबीची लाज वाटली पाहिजे, आपल्या गरिबीचा आपल्याला राग आला पाहिजे. आणि त्या रागासाठी कुठल्या मोटिवेशनची गरज नाही, कुठल्या विचाराची गरज नाही, कुठल्या स्टेटसची गरज नाही, कुठल्या भाषणाची गरज नाही. गावामध्ये आपण जीवन जगत असताना एखादा सरपंच आहे, त्या सरपंचाच्या बायकोनं घातलेली नेसलेली साडी आहे आणि तेच आपण घरी गेल्यावर आपल्या माईनं नेसलेली साडी आहे. ती साडी जर दोन जागी शिवलेली असेल तर त्या व्यवस्थेचा विचार तुझ्या डोक्यात आला पाहिजे. त्या घरातल्या पोरीनं घातलेला पंजाबी ड्रेस असेल आणि माझ्या घरात माझी जी बहीण आहे त्या बहिणीनं घातलेला पंजाबी ड्रेस असेल, त्या ड्रेस मधला फरक तुझ्या लक्षात आला पाहिजे. त्या श्रीमंताच्या घरातल्या लेकराची शिक्षणाची व्यवस्था आणि तुझ्या मोठ्या भावाच्या शिक्षणाची व्यवस्था आडवी आली तेव्हा तो बाप लोकांच्या कामाला जातो, याबद्दल तुझ्या मनात तुला राग आला पाहिजे. आणि तरुण या नात्यानं तो काम आहे की तरुण म्हणजे ज्याच्यावर ऋण आहे, ऋण म्हणजे कर्ज. कर्ज कोणाचं? शोषितांचं, पीडितांचं, वंचितांचं, गरजवंताचं. तुझ्या मायबापाच्या डोळ्यात निश्चित पडलेलं स्वप्न पूर्ण करण्याचं जी ताकद